हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। चला तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक अशी छोले भाजी। तर त्यासाठी मी आधी रात्रभर छोले भिजत घालून ठेवलेले होते। नंतर आता आपल्याला त्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे। तर त्याच्यासाठी मी आधी कुकरमध्ये तेल टाकून आणि एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। त्याच्यात हिंग आणि हळद, थोडंसं लाल तिखट टाकून आणि त्याच्यात छोले टाकून घेतलेले आहेत। तर हे छोले मी आधी रात्रभर भिजत ठेवून दिलेले होते। तर बघा आता त्याच्यात थोडं मीठ आणि पाणी वगैरे टाकून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। छान असं मस्त मऊसूत आपल्याला हे शिजवून घ्यायचे। तर इथं आपल्याला एका साईडला शिट्ट्या होत होत्या, तर आपण इकडं मसाला तयार करून घेऊया। तर त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यात कांदे असे उभे बारीक चिरून घेतले। तर 2 कांदे मी टाकून घेतले आणि एक मोठा टोमॅटो। तर त्याला छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लसूण आणि आलं टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकल्याने पटकन मऊसूत टोमॅटो आणि कांदा पटकन मऊ होता, त्याच्यासाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर ते गार होण्यासाठी आपल्याला एका ताटात हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। परत आपल्याला हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे। तर हे मी छान बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीने। आणि आपल्याला आता भाजीला असं मस्त फोडणी देऊन घ्यायची आहे। तर कढईमध्ये तेल गरम करून त्यात आपण जे मिश्रण तयार केलेले आहे ते टाकून घ्यायचे। कारण की आपण आधी कुकरमध्ये जेव्हा छोले केले त्यावेळेस आपण जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली होती, त्याची फोडणी दिलेली होती। त्याच्यामुळे इथं नाही टाकलं तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल। त्याच्यामुळे आपल्याला हे मिश्रण जे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर छान तेलामध्ये परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। तर छोलेंचा जो आपल्याला आरोग्यासाठी फायदा आहे तो खूप छान आहे। तर प्रोटीन चांगलं स्रोत देतं आपल्याला, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासुद्धा मदत होतं हे छोले खाल्ल्याने। परत जे पचन आपलं सुधारतं ते पटकन असं बद्धकोष्ठता त्याची कमी होते आणि वजनसुद्धा नियंत्रणास आपल्याला मदत होते। तर बघा या पद्धतीने आपलं जे मिश्रण आहे त्याला तेल सुटतं आहे। तर या छोलेंमध्ये विटॅमिन्स आणि मिनरलसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, लोह मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहेत। म्हणून छोले असे अधूनमधून आपण केले तर त्याचा खूप आपल्या आरोग्याला फायदा आहे। तर बघा छान तेल सुटलं होतं। त्याच्यानंतर मी त्याच्यात काळा मसाला, लाल तिखट, हळद हे सगळे मसाले टाकून घेतले आणि छान परत मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला जसं आवडीनुसार चवीनुसार तिखट मीठ लागतं त्या पद्धतीने आपण टाकून घ्यायचं आहे। त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं थोडंसं अजून त्याच्यात शिजून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने। तर भाज्यांमध्ये जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे। तर बघा आपले छोले असे शिजलेले होते। तर बघा या पद्धतीने आपल्याला ते शिजवायचे आहेत। तर आपण छोलेसुद्धा त्याच्यात शिजवलेले टाकून घ्यायचे आहेत आणि छान परत मिक्स करून घ्यायची आहे। शिजवलेले जे छोले आहेत ते घालून आपल्याला परत 10-1 मिनटं छान त्या भाजीला अशी उकळी आणायची आहे। या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्याबरोबर तुम्ही चपाती किंवा भटुरेसुद्धा करू शकता किंवा पुऱ्यासुद्धा करू शकता, पण मी चपात्याच केलेल्या होत्या। भटुरेसुद्धा त्याच्याबरोबर छान लागतं, म्हणजे ती छोले भटुरेची जी भाजी असते ते त्याच्यात स्पेशल भटुरे राहतात ते। तर या पद्धतीने छान पाणी आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण पाणी घालून घेऊ शकतो आपल्या अंदाजानुसार। तर या पद्धतीने आपल्याला उकळी आणून घ्यायची, कोथिंबीर टाकून आणि सर्व करायची। तर बघा या पद्धतीने मी ही छोलेची भाजी केली। तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। ठीक आहे, चला तर आपली भाजी तयार झाली। चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। टाटा, बाय बाय।